आता साखरवड्यानं ब्लॉग ना डायरेक्ट आरती संपल्यावर सुरू केला. मग काय बाप्पाला आरती दिली. म्हणलं आता प्रसादाचं नियोजन करा तोवर मी आहे ना मंदिरात जाऊन आहे ना देवाला आहे ना आरती देऊन येतो. मित्र म्हणे आरती द्यायला आलो पण तू प्रसाद बिसाद खाऊ नको म्हणे याच्यातलं ताटातला सगळा प्रसाद खातो तूच मला माहिती म्हणे त्याच्यामुळे तो आरती द्यायला येतो. मग काकडीला होम मिनिस्टरचा कार्यक्रम म्हणलं नेमकं काय नियोजन तरी पाहून येऊ म्हणलं आपल्याला तर काय आपण कधी पाहिलेलं नाही पण काय नियोजन आहे मग त्याच्या आधी गणपतीची आरती झाली कारण गणपती आरतीशिवाय मजाच नाही कुठं. मग गणपती बाप्पाची आरती वगैरे करून घेतली. मग गणपती बाप्पाची आरती झाली म्हणलं आता पुढलं काय नियोजन आहे पाहून घेऊ तिकडे खेळायला सुरुवात झालीच होती म्हणलं आता आहे ना तिथं जाऊन बसू म्हणलं आपल्याला आहे ना पाहावं लागत नेमकं काय नियोजन काय नाही कारण आपण कधी पाहायला नाही. मस्तपैकी एक खुर्ची घेतली त्याच्यावर बसलो पण त्याच्यावरून काय नीट दिसत नाही हो. मित्र म्हणलं आपण आहे ना खुर्ची उभं राहून पाहायचं का. मित्र म्हणे लोक आपल्याला नाव ठेवतील खुर्ची उभं राहिलो अरे त्याला म्हणलं काय नाही होत म्हणे मग दऊ खुर्ची मी उभा राहतो. मग तो लगेच उभं राहिलं म्हणलं मग आपल्याला काय अडचण नाही आता आपल्याला जोडीदार झालाच वरती खुर्ची उभा राहिला. मग तो वरती उभा राहिला